पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। इराण-इराक युद्धाचा परिणाम दुबईत अडकले धुळ्याचे तरुण। धुळे शहरातील काही तरुण कंपनीच्या टूरसाठी दुबईला गेले असताना इराण-इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे ते सध्या दुबईमध्ये अडकून पडले आहेत। भारतात परत येणाऱ्या काही फ्लाईट्स तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्याने त्यांच्या परतीचा प्रवास अनिश्चित झाला आहे। दुबईतील हॉटेलमधून धुळे येथील मोंटी पाटील यांनी व्हिडिओ संदेश पाठवत सगळेजण सुखरूप असल्याची माहिती दिली आहे। आम्ही सर्व सुरक्षित आहोत, घाबरण्याचे कारण नाही। फ्लाईट सध्या बंद असून त्या पुन्हा रिशेड्यूल झाल्यानंतर भारतात परत येऊ असं त्यांनी म्हटलंय। मोंटी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे परतीचे विमान 3 तारखेला नियोजित होते, मात्र सद्यस्थितीत ते रद्द करून पुढील तारखेला रिशेड्यूल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता विमान सेवा कंपन्यांनी काही उड्डाणांमध्ये बदल केले असल्याचं समजत आहे। दरम्यान कुटुंबियांशी नियमित संपर्क होत असून सगळ्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। धुळ्यातील नातेवाईक आणि मित्रपरिवार त्यांच्या सुरक्षित परतीची प्रतीक्षा करत आहेत। सध्याची परिस्थिती नियंत्रणात येताच सगळे उड्डाणे पुन्हा सुरळीत सुरू होताच हे तरुण भारतात परतणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार मंडळी, मी मोंटी पाटील वंदळे आणि आम्ही आहेत आता कंपनीच्या टूरला दुबईला। आणि दुबईला वातावरण जे आहे थोडंसं म्हणजे सगळे घाबरत आहेत, पण तसं काही नाही आहे। फक्त आमचा जो टूर होता म्हणजे आम्ही जिथं फिरायला जाणार होतो तर ते आजचं रद्द केलेलं आहे आणि उद्या रात्रीची आमची जी फ्लाईट आहे इंडिगोची ती कॅन्सल झाली। ती आता रिशेड्यूल कधी होते, 2 दिवस 4 दिवस ते माहीत नाही, पण आम्ही सेफ आहोत। म्हणून खूप ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका। त्या दुबई गव्हर्नमेंटने फक्त एकच सांगितलं की घरात राहा, जास्त बाहेर जाऊ नका जोपर्यंत वातावरण शांत राहतं। इथं तर काही नाही, आम्ही आहेत फेस्टिवल सिटीला दुबईला, हे आमचं हॉटेल आहे। आम्ही सेफ आहोत आमच्या कंपनीच्या टूरमध्ये आणि एन्जॉय करीत आहोत। आपणही सेफ राहा। धन्यवाद, थँक्यू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।